शुभ दुपारच्या महाराष्ट्र भावनो. तर सध्या मी आलेलो आपल्या देवगडमध्ये दत्त जयंतीनिमित्त. गर्दी बघू शकता खूप आहे. आणि एकनाथ भाऊ फडणवीरे यांना मी सकाळी कॉल केला होता, ते बोलले या. मग आल्यानंतर भेटलो त्यांना आणि 2 शब्द काही बोलू शकता. आल्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्ही एवढा लांबचा प्रवास केला, सुखरूप प्रवास झाला फक्त त्याच्यातून दत्तात्रयाची मी हीच प्रार्थना करतो की पुढचा बी प्रवास तुमचा सुखरूप व्हावा हीच आम्ही प्रार्थना. धन्यवाद. आता आपण बाबाजींचं दर्शन घेऊ. आता आरती पण झालेली. आता इकडं आल्यानंतर गर्दी खूप काही आहे, बघू शकता गर्दी. इकडे बाकीच्या इकडे बाजूला या. तर सध्या आपण आता दत्त जयंतीनिमित्त आलेलो आहे मंदिरात. मंदिराचं सजावट आणि लाईटिंग बघू शकता. मी पण चाललो आहे मध्ये. तर पूर्ण ब्लॉग आपला यूट्यूब चॅनलला पडेल उद्या दुपारपर्यंत, तर बघायला विसरू नका. पूर्णपणे टाकतोय, बघत राहा व्हिडिओ. अजून काय किती लोक आहे.
शुभरात्र भावानो. तर सध्या आपण आता देवगडमध्येच आहे आणि देवगडमध्ये आपल्याला सचिन भाऊ गंगुले भेटले, जे की भरपूर दिवसापासून म्हणजे आमची 1 वर्षापूर्वी भेट झाली होती आणि तीच भेट आज 2025ला दत्त जयंती या ठिकाणी झालेली आहे. आणि आता दत्त जयंती बी झाली आणि सगळ्यांना आपण भेटलो आहे. मित्र कंपनी ते त्यांच्या मित्र कंपनींनी मला बघितलं का होते M17 रायडर इथं आलेले. तर ज्यांना रील्स म्हणजे आता सगळे कामाच्या गडबडीत असतं त्यामुळं कोणाला भेटणं बी होत नाही. आणि त्यामुळं मी प्रत्येकानं सांगितलं होतं मी व्हिडिओमध्ये का मला कंटिन्यू ज्यांच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा, ज्यांनी मॅसेज करा. मग सगळ्यांनी मॅसेज पण केले, सगळ्यांनी भेटणं बी होतं आहे, भेटतो आहे सर्वांना. तिचा पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर दिसन. तर अजून पण गर्दी काय हटलेली नाही, गर्दी नुसतीच चालूच आहे, गर्दीवर गर्दी. आत्ता तर तिथं कोणाला परमिशन पण नव्हती तरी पण लोक इकडून घुस तिकडून घुस. आता सध्या महाराष्ट्र सगळे लोक आलेले होते ना, तर सगळेजण आलेले होते. त्यात आता गर्दी पण एवढी होती. मला सुद्धा मध्ये व्हिडिओ शूटला वेळ भेटला नाही, तरी पण मी वेळात वेळ काढून गेलोच मध्ये. तरी ते म्हणे मध्ये या म्हणे व्हिडिओ शूट करायला. काय सांगावं आता गर्दीची एवढी होती. तर जय महाराष्ट्र. आणि आपला व्हिडिओ उद्या संध्याकाळपर्यंत पडून जाईल. एडिट करायला मला वेळ लागेल कारण की आता झोप पण झाली पाहिजेत. जय श्रीराम भावानो बहिणीनो. तर सध्या आपण देवगडला आलेलो दत्त जयंतीनिमित्त. माझ्याकडून व माझ्या इंस्टाग्राम फॅमिलीकडून सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर तुमच्या सर्वांचा लाडका M17 रायडर. तर आजचा पूर्ण ब्लॉग माझा आपल्या यूट्यूब चॅनलला दिसन. तर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलचं नाव पण M17 रायडर आहे. आणि कोणी मला भेटायचं असेल तर नक्की मला मेसेज करा. मी आज पण इथंच आहे कारण की 3 तारीख आणि 4 तारीख मी सांगितलेली होती इथंच थांबतोय म्हणून. नक्की मला भेटा, मेसेज करा. जय महाराष्ट्र. राम राम भावांनो बहिणींनो. आज आमच्या नगर जिल्ह्याची शान MS17 रायडर ज्यांनी महाराष्ट्रातील जे बरेचसे काय म्हणतात त्याला तीर्थक्षेत्र आणि महाराष्ट्राबाहेरील देशातील तीर्थक्षेत्र फक्त सायकलवरती प्रवास केलाय. तर ते काय म्हणतात ऐका. जय महाराष्ट्र भावानो बहिणीनो. तुमच्या सर्वांचा लाडका MS17 रायडर. तर आपण टाकळी बांधला आलो होतो. जसं की मी देवगडला चाललोय, नानांना भेटायची मला भरपूर दिवसापासून इच्छा होती. त्यांना कॉल केला पण ते आले. आता बोलतील तेच आता पुढचं काय असेल. तर भाऊंची भेट झाली आमच्या सावका नाश्ता हाऊसला. चहा पाणी नाश्ता वगैरे सगळं झालंय. तर भाऊंना भेटून खूप आनंद झाला. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.